तितक्या चांगल्या प्रकारे ड्राईव्ह केलं होतं, मात्र मिडॉनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज. गोलंदाज बॉलर्स नेम प्लीज. हा चेंडू पूल केलाय डीप मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर, SPL चौकार. अतिशय चांगला फटका निलेशच्या बॅटमधून. पहिला चेंडू ड्राईव्ह केला होता मिडॉनच्या दिशेने, मात्र त्यानंतर शॉर्ट ऑफ लेंथ, शॉर्ट ऑफ पूल केलंय. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे. 12th मॅन. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा फेकला होता, त्या चेंडू ड्राईव्ह केलं होतं मिडॉनच्या दिशेने, मात्र हा चेंडू जर पाहिला तर शॉर्ट ऑफ लेंथ, शॉर्ट ऑफ पूल केलं या चेंडूला. जर पाहिलं तर अख्खूर टप्प्याचा चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चांगला प्रयत्न, मात्र पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे. षटकार. बॅक टू बॅक दोन मोठे फटके, चौकार त्यानंतर षटकार. आणि धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा. निलेश पहिला चेंडू सन्मान दिला होता. हीच ओळख असते एक चांगल्या फलंदाजाची. चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार. गोलंदाज सचिनचा वापर केला गेला पॉवर प्ले मध्ये. 10 धावा धावफलकावर. सचिन पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू पूल केला पुन्हा एकदा, यावेळेस मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषे बाहेर, गगनभेदी गगनचुंबी आसमानी टोला. षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. धावसंख्या 16. बघा पहिला चेंडू सुरेख फेकला होता, मात्र त्यानंतरचे 3 चेंडू आपण पहिले 2 चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ, त्यानंतर एक समोर टाकला ओव्हरपिच चेंडू, आणि 4 चेंडू तब्बल आता मात्र 16 धावा आपण पाहतोय. सचिनशी काहीतरी चर्चा करत असताना सहकारी काहीतरी कानमंत्र देत असताना बघूया सचिन कमबॅक करतोय का या या चेंडूमध्ये. असं मात्र स्ट्राईक चेंज केली ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूने. आता मात्र कॉमेंट्री बॉक्स कडनं स्ट्राईकला निलेश. पुन्हा एकदा सामना करण्यास सज्ज. लो फुलटॉस चेंडू, यावेळेस मात्र चेंडूला दिशा दिली आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चौकार. धावसंख्या धावफलकावर 20 धावा. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर 2 चौकार 2 षटकार. अतिशय चांगली फलंदाजी निलेश. सलामीचे फलंदाज नेहमीच त्यांचा टेम्परामेंट चांगला असतो, तंत्र टेक्निक जर म्हटलं तर फुटवर्क चांगला असतो, त्यामुळेच ते सलामीला येतात, आघाडीला येतात, आणि हेच निलेशने या ठिकाणी दाखवलेले आहे. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर 4 चेंडूत 20 धावा तब्बल कुठल्यात. मात्र आज पहिल्या सामन्यात 21 धावा आपण पाहिल्या होत्या पहिल्या षटकात. मात्र हे षटक बघूया आणखीन किती धावा येतात या षटकामध्ये. साईड चेंज केली होती, ओव्हर द विकेट आले होते, मात्र त्याचा काय फायदा झाला नाही. जर पाहिलं तर चौकार. आता मात्र पुन्हा एकदा A1 कॉलेजचा सुपर ब्रँडेड फटका, षटकार. व्हॉट अ शॉट, गुड शॉट. निलेशला रोखणं कठीण जाते. आता मात्र चिंता इथे मैदानावरती पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 26 धावा. सर्वात महागडं षटक जर पाहिलं तर या ठिकाणी पाहायला मिळतं आजच्या दिवसातलं. 26 धावा. आज आपण 21 धावा पाहिल्या, 20 धावा देखील पाहिल्या एका षटकामध्ये, 17 धावा देखील पाहिल्या, मात्र 26 धावा सर्वात महागडं षटक. आणि त्यात पहिला चेंडू डॉट होता आणि 5 चेंडू मध्ये या 26 धावा खर्च केल्यात. पहिला चेंडू सुरेख फेकला होता, मात्र त्यानंतर जर पाहिलं तर निलेशने मात्र इथे अटॅक केला, हल्ला चढवला, आणि स्ट्राईक गोलंदाज सचिनवर या ठिकाणी हल्ला चढवलाय. आणि हीच रणनीती आपल्याला पाहायला मिळते. जो प्रमुख गोलंदाज असतो त्याच्यावर अटॅक करा, दबाव टाका समोरच्या संघावरती, आणि हीच रणनीती यावेळेस मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाज येतोय, फैजलचा वापर केलाय. स्ट्राईकला मात्र फलंदाज जगदीश. सामना करण्यास सज्ज फैजलचा. शॉर्ट ऑफ लेंथ, फुल केला चेंडूला, चेंडू जातोय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर, आणि या 4 धावा. जगदीश बघा सहवास फार महत्वाचा असतो, संगत. आणि आता इथे मात्र निलेशच्या संगतीमध्ये निलेशने 26 धावा कुठल्यात, मग मी मागे का राहू, मी देखील मारू शकतो, माझ्यामध्ये देखील क्षमता आहे. आणि या पहिल्या चेंडूवर हेच दाखवत असताना जगदीश देखील चौकार लगावतोय. 30 धावा. फ्लाइंग स्टार्ट, स्वप्नवर्त सुरुवात भली तो अंत भला असं म्हटलं जातंय. यावेळेस चेंडू खोलवर टप्प्याचा. आता मात्र कमबॅक करताना फैजल
चांगला चेंडू फेकलाय, खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह केलं होतं, बॅक टू बॉलर. धावसंख्या धावफलकावर 30. फैजल पंचांच्या उजव्या बाजूने फैजल टू जगदीश. हा चेंडू यावेळेस ऑन साइडला, वॉट फिल्डिंग, गुड शॉट, मात्र तितकंच चांगला थ्रो, गुड फिल्डिंग, चांगला स्ट्रोक होता, ऑन साइडला एक्झिक्यूट केला होता, मात्र तिथे क्षेत्ररक्षक सज्ज, चांगलं क्षेत्ररक्षण पहिल्या टप्प्यात, चेंडू उचलला, तितक्याच वेगाने त्याच ऍक्शन मध्ये चेंडू थ्रो केला, डॉट चेंडू. 30 यार्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग आणि एक मिड ऑन, आणि ऑफ साइडला जर पाहिलं तर 4 क्षेत्ररक्षक. यावेळी चेंडू मिड ऑनच्या दिशेने, एक धाव इथे निश्चितच मिळेल. क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना आपण पाहिलं तर 30 यार्ड मध्ये एकूण 7 खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, आणि 30 यार्डच्या बाहेर 2 खेळाडू आपण पाहतोय. एक डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक, धावसंख्या धावफलकावर 31 धावा. आमच्या सोबत गुणलेखक सुजय. यावेळी चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर, आणि हा षटकार, SPL षटकार. धावसंख्या धावफलकावर 37, आणि दुसऱ्या बाजूला आमचे स्कोरर आहेत समीर आणि सुजय. गुणलेखकाच्या भूमिकेत नियम क्रमांक 4 स्कोरर. क्रिकेटमध्ये एकूण 42 नियम, या नियमांचं संशोधन झालं होतं 1788 मध्ये मेरी लिबॉन क्रिकेट क्लब लॉर्ड्स येथे, मात्र त्यानंतर 1909 ला ICC ची स्थापना झाली, आणि त्यानंतर या 2 समित्या मिळून क्रिकेटमध्ये अनेक नियम सातत्याने आणत असतात, मात्र कॉपीराइट होल्डर नियमांचे मेरी लिबॉन क्रिकेट क्लब लॉर्ड्स. यावेळी चेंडू ऑन साइडला, मिड विकेटच्या दिशेने, पॉवर प्लेचा योग्य वापर, चेंडू सीमारेषा गाठतोय, आणि हा चौकार. धावसंख्या धावफलकावर 41, 2 षटक, 41 धावा, पहिल्या षटकात 26 धावा, आणि या षटकात 15 धावा तब्बल. म्हणजे कोणत्याही गोलंदाजाला धावसंख्येवर लगाम लावता आला नाही, आणि पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारची फलंदाजी करायची निलेश आणि जगदीशने दाखवून दिलेले, सलामीला येऊन 41 धावा, अतिशय चांगली सुरुवात. आणि 2 षटकामध्ये बघा अजूनही 6 षटक शिल्लक आहेत, आणि 8 षटकांच्या सामन्यात आम्ही सातत्याने मोठमोठ्या धावसंख्या पाहत असतो, 100 पेक्षा जास्त धावा पाहत असतो आम्ही. 155 धावा देखील पाहिलेल्या आहेत. जवळ 8वी ही प्रीमियर लीग. सर्वात आधी आम्ही कर्जत मध्ये आदिवासी प्रीमियर लीग केली, त्यानंतर वांगणी प्रीमियर लीग, त्यानंतर बदलापूर प्रीमियर लीग, त्यानंतर गोवेलीच्या मैदानावरती कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग, त्यानंतर चॅम्पियन्स प्रीमियर लीग, त्यानंतर काराव ग्रामपंचायत प्रीमियर लीग, तब्बल ही 8वी प्रीमियर लीग या ठिकाणी आम्ही पाहतोय. आणि एका बाजूला आपण पाहतोय IPL 10वा सीझन सुरू आहे. सर्वात महागडा खेळाडू बेन स्टोक 14.5 कोटीला विकला गेलाय. 2008 मध्ये IPL ची सुरुवात झाली होती, तर सर्वात प्रथम IPL जिंकला होता राजस्थान रॉयल्स संघाने. त्यानंतर आपण पाहतो कोलकाता नाईट रायडर्सने 2 वेळा जिंकलाय, मुंबई इंडियन्सने देखील 2 वेळा, आणि त्यानंतर चेन्नईने देखील 2 वेळेस जिंकलेला आहे, आणि हैदराबाद संघाने देखील एकदा IPL जिंकलेली आहे. सर्वात मोठी धावसंख्या IPL मधली नोंदवली होती 2013 मध्ये RCB ने 263 धावा, ही सर्वात मोठी धावसंख्या 20 षटकांमधली. सर्वात कमी धावसंख्या 2009 मध्ये राजस्थान रॉयल्सच्या नावावरती 58 धावांवर गुंडाळलं होतं RCB ने. सर्वात जास्त अर्धशतक गौतम गंभीरच्या नावावरती आहेत, 31 अर्धशतक. सर्वात जास्त षटकार क्रिस गेल. यावेळी चेंडू फक्त दिशा दिली आहे हलक्या हाताने शॉर्ट पॉइंटच्या दिशेने. धावसंख्या धावफलकावर 42. षटक क्रमांक 30 मार्गस्थ गोलंदाज मुकेशचा वापर केलाय.
हा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंच या ठिकाणी वाईटचा इशारा करताना पंचांच्या भूमिकेत मुसा आणि त्याचबरोबर आकाश असे दोन पंच या सामन्यामध्ये आपण पाहतोय. गोलंदाज मुकेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हा चेंडू पूल केलाय यावेळेस क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र चेंडू बाउन्स होऊन डोक्यावरनं अतिशय चांगल्या प्रकारे फटका खेळतायत. चौकार येतोय. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 47 धावा यावेळेस धावफलकावर. फलंदाजांना रोखणं कठीण जाते. धावसंख्या धावफलकावर 47. गोलंदाज मुकेश यावेळेस फ्लायटेड डिलिव्हरी. चेंडू टाकून थोडासा बाहेर निघतोय आणि यावेळेस चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने जातोय आणि दोन धावा घोषित आहे त्या ठिकाणी. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या धावफलकावर 49 धावा. बघा निलेश या ठिकाणी जर पाहिलं तर 42 धावांवर मात्र अर्धशतक पूर्ण होईल का या शहापूर प्रीमियर लीग 2017 मधलं पहिलं अर्धशतक. बघा 10 चेंडू मध्ये 42 धावा. खराब चेंडू यावेळेस दिशेपासून भरकटले. चेंडू वाईड आणि इथे मात्र 1+1 धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण. यावेळेस धावांचं अर्धशतक पूर्ण 51 धावा. चांगली सुरुवात. 42 धावा 10 चेंडू जवळजवळ 420च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतायत. बघा स्ट्राईक रेट फार महत्वाचा असतो कमी षटकांच्या स्पर्धांमध्ये. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय. बाहुबली षटकार. गुड शॉट. धावसंख्या धावफलकावर 57 धावा. कोणत्याही गोलंदाजाला धावसंख्येवर लगाम लावणं अंकुश लावणं कठीण जाते. आपण पाहतोय यावेळेस पहिल्या षटकात 26 धावा त्यानंतर 15 आल्या. मात्र 48 धावांवर पोहोचलाय. बघा 11 चेंडू यावेळेस चेंडू द्यायचा आहे. धावसंख्या धावफलकावर 57 धावा. तिसरं षटक सुरू आहे. आता मात्र इथे संकेत दिलेले संघाने जाणू काय आता मात्र 100 पेक्षा जास्त धावा होतात की काय. कारण तिसरं षटक सुरू असताना 57 धावा. चेंडू यावेळेस पाहूया 4. 2 to go. पंच आपल्या माहितीसाठी 2 to go. 48 धावांवर निलेश. मात्र बघूया पहिलं अर्धशतक या SPL चं पूर्ण होतंय का. यावेळी चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि 2 धावा आणि 12 चेंडू मध्ये यावेळेस 50 धावा पूर्ण केल्यात. टाळून जाऊ द्या निलेश साठी. जबरदस्त घणाघाती फलंदाजी. तिसरं षटक मार्गस्थ बघा. 12 चेंडू मध्ये 50 धावा. जलद अर्धशतक. यावेळेस मात्र चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने आणखीन एक मोठा फटका निलेशच्या बॅट मधून. निलेश धावांचं यंत्र धावांचं मशीन या मैदानावरती सुरू आहे. मात्र मशीनला बंद पाडणं कठीण जाते. यावेळेस जिरीशा स्पोर्ट्स संघाला असं पाहतो आपण मोठ्या धावसंख्ये दिशेने वाटचाल करत असा चेंडू द्यायचंय. धावसंख्या धावफलकर पाहतो आपण 65 धावा. 12 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलंय. मात्र ठाणे जिल्ह्यातलं सर्वात वेगवान अर्धशतक झळकावलं होतं वाकणच्या केतन भोईने 9 चेंडू मध्ये 50 धावा केल्या होत्या पूर्ण. आणि इथे मात्र 12 चेंडू मध्ये अतिशय चांगली फलंदाजी यावेळेस पाहतोय आपण. इथे मात्र 22 धावा खर्च केल्यात असं आमचे स्कोरर सांगत असताना आमचे स्कोरर उजव्या बाजूला समीर, सुजय आणि समीर असे 2 स्कोरर
पहिल्या षटकात 26, त्यानंतर 15, त्यानंतर 22 धावा. म्हणजे कोणताही गोलंदाज इथे फलंदाजांवर अंकुश लावू शकले नाहीये. त्यामुळेच इथे ही धावसंख्या वेगाने वाहते, वाऱ्याच्या वेगाप्रमाणे. आणि धावसंख्या अशीच वाहत राहिली तर धावांची इमारत मैदानावरती पाहायला मिळेल आणि धावांचा डोंगर, एक मोठी धावसंख्या पाहायला मिळेल. आणि ज्या प्रकारे नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली त्याच अनुषंगाने पावलं उचलली गेली मैदानात. आणि इथे मात्र अटॅकिंग क्रिकेट, अटॅक इज बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जाते. इथे मात्र हल्ला चढवलाय. तर मात्र इथे बघा डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता हलक्या हाताने. एक धाव घोषित आहे. स्ट्राईक द्यायची होती निलेशला, यावेळेस जगदीशला, मात्र इथे थोडीशी एज लागली होती बघा. आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एक धाव घोषित आहे. 1D. धाव संख्या धावफलकर पाहतो आपण यावेळेस 66 धावा. 4th षटक मार्गस्थ. गोलंदाज यावेळेस सूरजचा वापर केलाय. सूरज ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेने, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग. चेंडूवर धावत गेले, चेंडूवर झेप घेतली, हवेत उडी मारली आणि चेंडू आत ढकलला. अतिशय चांगली पद्धत आहे हा चेंडू अडवण्याचा बघा. त्यांना ठाऊक होता चेंडू समोर पडला आणि चेंडू बाउन्स होतोय. टेनिस चेंडू जर आपण लेदर क्रिकेटच्या लेदर चेंडूच्या तुलनेमध्ये जास्त बाउन्स घेतो. मात्र आजपासून जर तुम्ही 15 वर्ष मागे गेलं तर चेंडूला इतका बाउन्स नसायचा. पूर्वी MRIचे चेंडू जास्तीत जास्त खेळवले जायचे, मात्र त्या चेंडूला जास्त बाउन्स नव्हता. मात्र इथे आता आपण पाहतोय 10X खन्नाचे चेंडू, निवेचे चेंडू जास्त बाउन्स घेताना आपण पाहतोय. कॅप्टनने देखील बाउन्स होणारे चेंडू आणलेले आहेत मार्केटमध्ये. त्यामुळे धावा, षटकार, मोठे फटके जास्त पाहायला मिळत आहेत. मात्र अनेक नियम ICCचे पाहिले तर गोलंदाजाच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्ले असो, त्यानंतर फ्री हिट असो, गोलंदाजाच्या विरुद्ध. क्रिकेट हा फलंदाजाचा खेळ म्हटला जातो आणि फलंदाज नेहमीच वर्चस्व सिद्ध करत असतात. आणि इथे मात्र टेनिस क्रिकेटमध्ये हा चेंडू आणून मात्र गोलंदाजांना देखील इथे निश्चितच गोलंदाज देखील नुकसान झालेले, कारण चेंडू बॅटवर आला तर मात्र सीमा रेषा गाठण्यासाठी फारसा वेळ लागत नाहीये. हा चेंडू अवस्था मिड विकेटच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण, व्हेरी गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षण ही फार मोठी बाजू असते बघा, जमेची बाजू असते. जितक्या तुम्ही धावा वाचवाल तितक्या धाव्या तुम्ही बनवल्या समान असतात. नाही, चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी जिनिशा स्पोर्ट्स. मात्र इथे फलंदाजांना रोखण्याकडे जाते. या षटकात जर पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त पाहिलं तर 6 धावा खर्च केल्या. चांगलं षटक म्हणावं लागेल आतापर्यंत पहिल्या 3 षटकाच्या तुलनेमध्ये. मात्र हा चेंडू फुल टच आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरकलाय. मात्र इथे अतिशय चांगला फॅट आपल्याला पाहायला मिळतोय, चांगला प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. मात्र चेंडू पर्यंत पोहोचता आला नाही हरकत नाहीये, मात्र प्रयत्न या ठिकाणी केला होता. आणि धावसंख्या धावफलकावर 73 धावा. 2 धावा वेगाने पूर्ण केल्या. जगदीश आणि निलेशची ही जोडी 73 धावांची भागीदारी पहिल्या गड्यासाठी यावेळेस नोंदवलेली आहे. अतिशय चांगली सुरुवात, व्हेरी गुड बॅटिंग. चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. स्ट्रेट ड्राईव्ह जेव्हा जेव्हा आपण पाहतो तेव्हा तेव्हा आठवण येते सचिन रमेश तेंडुलकरची. स्ट्रेट ड्राईव्ह अतिशय चांगल्या प्रकारे खेळायचे. इथे मात्र षटक क्रमांक 4 संपले आणि 4थ्या षटकाखेर 73 धावा. आणि या षटकात आपण पाहतोय धावा आल्यात 8 धावा, फक्त 8 धावा. बघा, पहिल्या 3 षटकाच्या तुलनेत या षटकात फक्त 8 धावा, म्हणजे कुठेतरी कमबॅक केलेला आहे जिनिशा स्पोर्ट्सच्या संघाने. मात्र इथे कौतुक करावं लागेल सूरजचं. एका बाजूला 3 षटकामध्ये तब्बल जर पाहिलं तर यावेळेस 63 धावा कुठल्या होत्या, 65 धावा कुठल्या होत्या. मात्र इथे या षटकात 8 धावा, 73 धावा. आणि ड्रिंक्स यावेळेस मैदानात पाठवायचंय, जलपानाची सोय करायची बघा लवकरात लवकर. उन्हाळ्याचे दिवस आहेत, या ठिकाणी आपण पाहतो आपल्या शरीरात 70% हे पाण्याचं प्रमाण असतं. आणि जर पाण्याची कमतरता जाणवली, शरीरातून पाणी कमी झालं घामाच्या वाटे, तर मात्र दमछाक होते आणि आपली कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे आपल्या शरीरात पाण्याची नितांत गरज असते. आणि उन्हाळ्याच्या दिवसात आपण सातत्याने पाहत असतो पिण्याच्या पाण्याची मागणी केली जाते. एक वेळ जेवायला नको उन्हाळ्यात, मात्र पाणी हवं प्रत्येकाला. कारण असं म्हटलं तर जिसने भी किसी को पानी पिलाया उसने समुद्र को नीचा देखा असं म्हटलं. समुद्र कितीही मोठा असला
तरी कोणाची तहान भागू शकत नाही, कारण समुद्राचं पाणी हे खारट असतं. मात्र इथे पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते. 4 षटकानंतर 4 षटकात 73 धावा आणि आता मात्र आणखीन 4 षटक शिल्लक आहेत. 73 धावांची भागीदारी, एकही गडी इथे गमावलेला नाहीये. वेदा स्पोर्ट्स या संघाने टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली आणि त्यांचा हा निर्णय त्यांच्या या 2 फलंदाजांनी इथे योग्य सिद्ध करून दाखवलेला आहे. 73 धावांची भागीदारी जर अशीच मोठी होत गेली तर मात्र इथे एक मोठी धावसंख्या पाहायला मिळेल आपल्याला. मात्र क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या मोठी किंवा छोटी नसते, कोणतीही धावसंख्या कधी सुरक्षित नसते. अशी अनेक उदाहरणं क्रिकेटमध्ये, अनेक विक्रम आपण पाहिले आहेत. 2006 मध्ये 434 धावा जेव्हा लावल्या होत्या ऑस्ट्रेलियाने धावफलकावर, प्रत्येक जण विचार करत होता साऊथ आफ्रिका ही धावसंख्या कशी चेस करेल. मात्र स्मिथच्या संघाने, गिब्सच्या संघाने ती धावसंख्या चेस केली होती आणि एक मोठा विक्रम प्रस्थापित केला होता. मात्र छोट्या धावसंख्येचं उदाहरण द्यायचं झालं तर अशा अनेक सामने आपण बघतो. 2014 मध्ये जेव्हा बांगलादेशच्या दौऱ्यावर भारतीय संघ गेला होता, या संघाला 108 धावांवर भारतीय संघाला गुंडाळलं होतं, ऑल आउट केलं होतं बांगलादेशने आणि जल्लोष केला होता बांगलादेशच्या समर्थकांनी. मात्र त्यानंतर बिन्नीने 6 गडी बाद केले होते, 58 धावांवर गुंडाळलं होतं बांगलादेशला. क्रिकेटमध्ये अनेक असे उलटफेर आपण पाहिलेले आहे. 1996च्या विश्वचषक मध्ये दुबळ्या अशा केनिया संघाने वेस्ट इंडिज संघाला परास्त करून संपूर्ण जगाला एक धक्का दिला होता आणि त्यानंतर रिची रिचर्डसनने निवृत्ती देखील पत्करली होती, कारण भरपूर टीका झाली होती वेस्ट इंडिज संघावरती. कारण केनिया एक नवोदित संघ होता, एक कमजोर संघ. मात्र या संघाने मात्र चमत्कार केला होता आणि वेस्ट इंडिज सारख्या एक बलाढ्य संघाला परास्त केलं होतं. दरम्यान जाऊया मैदानाकडे. यावेळेस सामना पुन्हा एकदा सुरू होतोय. 5वं षटक मार्गस्थ गोलंदाज येतोय संदीपचा वापर केलाय. जर पाहिलं तर 5 गोलंदाज वापरलेले आहेत या 5 षटकांमध्ये. यावेळेस चेंडू भिरकावून दिलाय, जितकी जास्त उंची तितकंच जास्त अंतर. षटकार, गुड शॉट. निलेशला रोखणं कठीण जातंय. मात्र निलेश असं वाटतं इथे शतक पूर्ण करेल की काय, कारण ज्या प्रकारे तो खेळतोय, ज्या प्रकारे तो हल्ला चढवतोय आणि याच प्रकारे तो शेवटच्या षटकापर्यंत इथे थांबला तर संघाला 100 पेक्षा जास्त धावा करून देईल आणि स्वतःचं देखील शतक तो पूर्ण करू शकतो. मात्र IPL मधलं सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम क्रिस गेलच्या नावावरती 173 धावा त्याने नोंदवल्या होत्या. त्यानंतर मॅक्क्युलम देखील त्या लिस्ट मध्ये आपण पाहू शकता. मॅक्क्युलम, AB डिव्हिलियर्स, मिस्टर 360 डिग्री, त्यानंतर अशा अनेक विस्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला देखील आपण पाहू शकता, ज्यांनी आधुनिक क्रिकेटमध्ये निश्चितच जबरदस्त खेळ दाखवलेला आहे. अनेक असे फटके जे पुस्तकात लिहिले देखील नाही, असे फटके त्यांनी निश्चितच दाखवलेले आहेत. चेंडू आलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 79 धावा. निलेश नावाचं वादळ या मैदानावरती, आणि निलेश नावाचं वादळ जर या मैदानावरती सुरू राहिलं तर जिनिशा स्पोर्ट्स संघाचं विजयाचं स्वप्न उद्ध्वस्त करण्याची ताकद आहे या फलंदाजामध्ये, या खेळाडूमध्ये. यावे चेंडू पुन्हा एकदा ऑनसाइडच्या दिशेने आपण पाहतोय आणि चेंडू बाउन्स होतोय. मात्र तितकंच चांगलं बॅकअप, व्हेरी गुड फिल्डिंग. आणि इथे बघा, 1 धाव पूर्ण केली होती, असं वाटलं तर चेंडू सीमारेषेबाहेर जातोय का निलेशला. मात्र त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय सीमारेषेलगत आणि 2 धावा इथे पूर्ण केल्यात. धावसंख्या धावफलकावर 81 धावा. यावेळेस पुन्हा एकदा A1 कळलीचा सुपर डुपर फटका, षटकार. पंचांची इथे मात्र कवायत होते बघा. पहिल्या षटकापासून पंचांना बिझी ठेवले निलेशने, आमच्या स्कोररला बिझी ठेवले, कंटिन्यू बिझी. आणि स्कोर बोर्ड, धावफलक खूप आनंदात आहे, या फलंदाजावर खुश आहे, कारण धावफलक हलताय आणि धावफलक हलता असेल तर निश्चितच धावसंख्या ही पुढे सरकणार. यावे चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने, जणू काय हायलाइट पाहतोय आपण एखाद्या सामन्याची. निलेश आता मात्र धावसंख्या पुन्हा एकदा 6 ने पुढे सरकते.
93 धावा. बघा एक मोठ्या धाव संख्येच्या दिशेने 78 धावांवर पोहोचले. बघा या ठिकाणी माहिती देताना सुजय. यावेळेस पुन्हा एकदा 78 आणि 6 काउंट करा. 84 धावा यावेळेस निलेशच्या आणि धावसंख्या धावफलकावर 99. बघा 78 धावानंतर एक षटकार 84 धावा. आता मात्र 16 धावांची गरज आहे शतकासाठी. आणि इथे मात्र बॅक टू बॅक 3 षटकार देखील लगावलेत. अतिशय चांगली फलंदाजी, घातक, विस्फोटक, घणाघाती. यावेळेस पुन्हा एकदा आणि इथे मात्र 84 नंतर हा षटकार. 90 धावा या निलेशच्या आणि संघाची धावसंख्या 105 धावा. वॉट बॅटिंग, जबरदस्त. 90 मधून 90 धावा इथे त्याच्या एकट्याच्या आहेत. बघा 105 धावामध्ये आणि 15 धावा हे आपण पाहतोय जगदीश आणि इतर जर पाहिलं तर 21 चेंडू मध्ये 90 धावा. वॉट बॅटिंग. चेंडू या ठिकाणी बघा षटक संपलेलं आहे आणि इथे मात्र निलेश जबरदस्त घणाघाती फलंदाजी. 90 धावा आणि धावसंख्या एकूण धावफलकावर पाहतोय आपण 105. षटक संपल्यात या ठिकाणी 5 आणि 105 धावा आणि अजूनही 3 षटक शिल्लक आहेत. आणि या 3 षटकामध्ये बघूया निलेश कितीपर्यंत मजल मारतोय आणि संघ कितीपर्यंत मजल मारतोय. निलेशच्या बॅटिंगचं जर आपण या ठिकाणी विश्लेषण केलं तर निलेशने जास्तीत जास्त फटके स्क्वेअर लेग आणि लॉंगाच्या मधोमध जास्त मारलेले. बॅटिंग क्षेत्ररक्षण लावा, वेळ जास्त घेत आहे. बघा जिनिशा गेम प्लॅन करणं गरजेचं आहे. स्ट्रॅटेजिक टाइम या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. बघा या ठिकाणी वेदा स्पोर्टचे संघ मालक या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे आणि वेदा स्पोर्ट्सच्या संघ मालकांकडून या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. 100 धावा जर पूर्ण केल्या तर एक बॅट गिफ्ट केली जाईल आणि बॅट मात्र निलेश साठी असणार आहे जर 100 धावा पूर्ण केल्या. आणि इथे मात्र बॅटिंग पॉवर प्ले आणखीन चिंता वाढले जिनिशा स्पोर्ट्सची, कारण एका बाजूने बॅटिंग पॉवर प्ले असो किंवा नसो धावा मात्र वेगाने आल्या. पहिल्या 2 षटकात धावा आपण पाहिल्या होत्या जर 41 धावा पाहिल्या होत्या आणि त्यानंतर बॅटिंग बॉलिंग पॉवर प्ले संपला होता तरी देखील धावा रोखता आल्या नाही. मात्र इथे एका षटकात पाहिलं तर 4थ्या षटकात फक्त 8 धावा आल्या. त्या षटकाची भरपाई या षटकामध्ये काढले आणि तब्बल 32 धावा. बघा या सामन्यामध्ये सगळ्यात महागडे षटक पाहायला मिळते या स्पर्धेतलं. बघा 5 षटकार लगावले या षटकामध्ये आणि एक डबल्स पाहायला मिळते. एकूण धावसंख्या धावफलकावर 105. आता मात्र चिंता वाढलेली कशा प्रकारे रोखायचं या 2 फलंदाजांना. 105 धावांची भागीदारी इथे रचलेली आहे पहिल्या गड्यासाठी. स्ट्राईकला जगदीश. यावेळेस जगदीश फुल करतोय. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने अतिशय चांगला झेल पकडलेला आहे. हा झेल नव्हता, हा झेल बनवलाय. बघा अतिशय वेगाने धावत गेले होते असं वाटलं तर चेंडू सीमारेषेबाहेर गाठतोय. पण प्रत्येकाला मगासपासून चौकार षटकार पाहण्याची सवय लागली होती. मात्र इथे हा पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय गोलंदाज यावेळेस सूरजने. मात्र इथे आपलं काम चोख बजावलंय. 105 धावांची भागीदारी ब्रेक झाली आहे. एक चांगली सुरुवात इथे करून दिली आहे. मात्र इथे बघूया पाया चांगला रचलाय एक मोठ्या धावसंख्येसाठी आणि इथे मात्र कळस कोण चढवणार आणि किती मोठी धावसंख्या इथे येईल. पहिला गडी 105 धावांची भागीदारी. जबरदस्त फलंदाजी आज मैदानावरती येतोय फलंदाज पप्पू 3ऱ्या क्रमांकावर 1 डाऊन. आणि 3ऱ्या क्रमांकाचे फलंदाज नेहमीच घातक फलंदाज असतात आणि याच क्रमांकावर भारतासाठी विराट कोहली, न्यूझीलंडसाठी केन विलियमसन, साऊथ आफ्रिकेसाठी मिस्टर 360 डिग्री एबी डिव्हिलियर्स आणि पूर्वी ऑस्ट्रेलियासाठी रिकी पॉन्टिंग सारखा एक घातक फलंदाज संघ नाही खेळायचा. इथे मात्र पप्पू येतोय. 21 चेंडू मध्ये 90 धावा आतापर्यंत केल्या. हा चेंडू ऑन साइडला वळवला स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव इथे पूर्ण केलेली आहे. मात्र एका धावेवर समाधान इथे मानलंय निलेशने. निलेश पोहोचलाय 91 धावांवर. संघ पोहोचलाय 106 धावांवर. या धावसंख्येत सिंहाचा वाटा आहे या निलेशचा.
आणि सलामीला येऊन फलंदाजी कशी करायची दाखवून दिले. आणि निलेश सारखे फलंदाज जेव्हा जेव्हा खेळतात तेव्हा फलंदाजी करणं किती सोपं काम आहे असं आपल्याला वाटतं. आणि खरोखर निलेशने मात्र इथे सर्वांची मनं जिंकली, आमच्या प्रेक्षकांची, मान्यवरांची, आणि त्याचबरोबर आपल्या संघ मालकांचं देखील मन त्यांनी जिंकलेलं आहे. यावेळेस मात्र डॉट चेंडू निश्चितच बऱ्याच वेळानंतर पाहायला मिळतोय, कारण मगासपासून आपण चौकार षटकार पाहतोय. डॉट चेंडू बऱ्याच वेळानंतर पाहायला मिळतोय, अन्यथा चौकार षटकार हेच पाहत होतोय. धावा वेगाने वाहत होत्या, मात्र इथे डॉट चेंडू या षटकात पाहतोय आपण. 3 चेंडू फेकल्यात, 1 गडी बाद केलाय, पहिलं यश संपादित करून दिले, पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय गोलंदाज सूरज ओव्हर द विकेट. आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर खराब चेंडू, वाईटचा इशारा, पंच मुसा यांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर चेंडू दबाव असणार आहे निश्चितच, कारण धावा इथे आपण पाहतोय पहिल्या षटकापासून अटॅक केला गेलाय आणि मानसिक दडपण निश्चितच किती मोठा गोलंदाज असतो बघा. जेव्हा फटकेबाजी होते तेव्हा दबाव निश्चितच येतोय, मात्र दबावाला झुगारून जो खेळाडू चांगली कामगिरी करतो तोच खरा खेळाडू असतो. ते मात्र बीट केले बघा. पप्पू ब्लाइंड स्ट्रोक खेळतो, ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न करतोय, मात्र पप्पूला फक्त इथे एकच गोष्ट करायची आहे की निलेशला स्ट्राईक देणं गरजेचं आहे, कारण निलेश ज्या प्रकारे फलंदाजी करतोय जास्तीत जास्त स्ट्राईक निलेशला मिळायला हवी. मात्र पप्पू मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि या प्रयत्नात मात्र इथे आणखीन एक डॉट चेंडू जातोय. काहीतरी चर्चा करत असताना निलेश, नॉन स्ट्राईकचा फलंदाज नेहमी आरशाचं काम करत असतो, एक्झॅक्टली काय चुका होत आहेत स्ट्राईकच्या फलंदाजाकडनं हे त्याला सांगत असतो. सूरज टू पप्पू, मात्र पप्पूच्या बॅट मधून आलेला षटकार, गुड शॉट. 2 चेंडू डॉट गेले, मात्र पप्पू थोडासा दबावाखाली आला होता, मात्र इथे निलेशचा कानमंत्र इथे उपयोगात आला बघा. निलेशने सल्ला दिला, कानमंत्र दिला आणि तिथे मात्र पप्पूच्या बॅटमधून लगेचच षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावर 113 धावा, 5 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. 6 षटक मार्गस्थ, अजूनही जर पाहिलं तर 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 13 चेंडू मध्ये किती धावा येतात? 113 धावा झालेत, आणखीन 13 चेंडू शिल्लक आहेत इनिंग मधले. 1 गडी बाद, 113 धावा, 105 धावांची भागीदारी ब्रेक झाली आणि आता मात्र 8 धावांची भागीदारी या दोघांमध्ये पाहायला मिळते. हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र थोडस मिसअंडरस्टँडिंग, तू मय दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ. आणि इथे मात्र पप्पूला जीवदान, आणि जीवदान क्रिकेटमध्ये फार महागात पडतात. अशी अनेक उदाहरणं आहेत. 6 धावांवर रोहित शर्माला जीवदान दिलं, 264 धावा कुठल्या, आणि त्यानंतर जर पाहिलं तर अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि या गोलंदाज जर पाहिलं तर यावेळेस 2 षटकं फेकल्यात, फक्त 16 धावा दिल्यात आणि 1 गडी बाद केल्या. सूरजला सोडला, सूरज व्यतिरिक्त इतर गोलंदाज मात्र महागडे ठरले. पहिल्या षटकात सूरजने वैयक्तिक पहिले षटक हाताळलं होतं, त्या 8 धावा दिल्या होत्या 4थ्या षटकात. त्यानंतर या 6व्या षटकात देखील 8 धावा दिल्यात, जे एकूण 16 धावा त्याने खर्च केल्यात. सर्वात चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल सूरजची. मात्र मजबूत स्थितीमध्ये यावेळेस वेदा स्पोर्ट्स संघ, हरकत नाही एखाद दुसरं षटक जरी चांगलं पडलं तरी मात्र बाकीच्या षटकात धावा या खोऱ्याने आलेल्या आहेत, वेगाने आलेल्या आहेत. एकूण धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 113 धावा, अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. जीवदान मिळाले पप्पूला, मात्र मार्टिन गुप्टीला देखील 6 धावांवर जीवदान मिळालं होतं, त्याने 237 धावा केल्या होत्या. अनेक उदाहरणं. मात्र आजच्या दिवसामध्ये मला एक गोष्ट प्रामुख्याने निश्चित इथे नमूद करायची वाटते की रिव्हर्सचा अटेम्प्ट कोणत्याही फलंदाजाने इथे केलेला नाहीये. यावेळेस चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर. निलेश ऑन द फायर, वॉट बॅटिंग. 98 धावांवर पोहोचलाय. संघाची धावसंख्या 119. बघा या ठिकाणी नीट व्यवस्थित सांगा. 97 धावांवर पोहोचलाय. बघा थोडीशी चुकीची दुरुस्ती आमच्या. यावेळेस मात्र आपल्या स्टाईल मध्ये शतक झळकावलेलं आहे. 103 धावा
जोरात स्वागत केलं जातंय. कॉंग्रॅच्युलेशन निलेश. 103 धावांवर नाबाद. जबरदस्त. या ठिकाणी श्रद्धा इंडियन्स चे संघ मालक आमचे आनंदजी अधिकारी साहेब यांच्याकडनं आणि साई स्पोर्ट संघाचे संस्थापक यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक निलेश साठी. जबरदस्त. या ठिकाणी बघा कदरदान असतील, निश्चित कदरदान असतात. कलाकाराला जर कदरदानाची साथ नसेल तर निश्चितच काय अर्थ नसेल. आवासा पुन्हा एकदा षटकार. इथे मात्र निलेशची बॅट थांबत नाहीये मैदानावरती. पुन्हा एकदा बघा दुसऱ्यांदा बॅक टू बॅक 3 षटकार लगावले आहेत आणि धावसंख्या धावफलकर पाहतो आपण 131 धावा. बघा 24 चेंडू मध्ये 100 धावा. इथे मात्र अजूनही खेळतोय. आणि आता मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर आणि हा षटकार. बॅक टू बॅक 4 षटकार लगावलेले आहेत. कुठल्याही गोलंदाजाला निलेशचा तोड सापडलेला नाहीये. निलेश मात्र या मैदानावरती कर्दन काळ ठरतोय गोलंदाजाचा. आणि आता मात्र इथे 100 पूर्ण झाल्यानंतर आणखीन घातक झालाय. आणखीन घणाघाती फलंदाजी. यावेळेस पुन्हा एकदा आणि हा षटकार आणि धाव संख्या मात्र बघूया 143 धावा. या मैदानावरचा SPL मधला सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम प्रस्थापित केलाय. आणि शहापूर तालुक्यातला बघा या ठिकाणी 3रं शतक या ठिकाणी पाहायला मिळतंय निलेशच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 5 षटकार लगावले आणि आता मात्र आणखीन एक षटकार लगावतोय का. आणि पुन्हा एकदा हा चेंडू सीमारेषे बाहेर. 6 चेंडू 6 षटकार. वॉट बॅटिंग, वॉट अ परफॉर्मन्स. जबरदस्त कामगिरी याला म्हणतात फलंदाज निलेश. धावसंख्या धावफलकावर 149 धावा. आणि या षटकामध्ये 6 षटकार. एकही चेंडू इथे चांगला फेकला नाहीये. 6 षटकार. बघा शहापूर तालुक्यातला हा एक विक्रम या ठिकाणी 6 चेंडू 6 षटकारचा हा विक्रम. निलेशने या सामन्यामध्ये अनेक विक्रम इथे नोंदवलेले आहेत. निश्चितच 139 वर खेळतोय बघा. धावांची भूक काही कमी होत नाहीये. आता मात्र पप्पू बघा पप्पू स्ट्राईक देतोय यावेळेस मात्र निलेशला. आणि आता मात्र 1.5 शतकी खेळ होते की काय. 150 धावा होत आहेत की काय. संघाच्या 150 धावा झाल्या आहेत. निलेशच्या 139 धावा आहेत. आणि निलेशला आता मात्र 1.5 शतकी खेळण्यासाठी या ठिकाणी 150 धावा करण्यासाठी 11 धावांची गरज आहे. आणि हा चेंडू यावेळेस समोर क्षेत्ररक्षक मात्र घर फिरलं की घराचे वाशे फिरतात. आणि इथे मात्र हा झेल सुटलाय. आणि निलेश बघा नशिबाचा धनी. घरातून निघताना जणू का नशिबाचे हात मिळून आले होते. आणि इथे मात्र एक संधी आली होती चालू बाद करण्याची. ती संधी देखील गमावली आहे. 143 वर खेळतोय. आता मात्र 29 चेंडू मध्ये 143 धावा. आणि आता मात्र बघूया 7 धावांची गरज आहे 150 धावा पूर्ण करण्यासाठी. इथे मात्र चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र स्ट्राईकला पुन्हा एकदा निलेश. आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावची संधी देखील गमावले. आणि 145 धावा हा निलेशच्या झाल्यात. आणि संघाची धावसंख्या बघूया
156 धावा. बघा षटकार चौकार बोलून बोलून तोंड दुखायला लागलं. आमचे स्कोरर देखील इथे वैतागले स्कोर ऍड करून. मात्र निलेश सारखे फलंदाज जेव्हा जेव्हा खेळतात तेव्हा तेव्हा हे चित्र सातत्याने पाहायला मिळते. 5 धावांची गरज आहे 150 धावा पूर्ण करण्यासाठी. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि इथे मात्र मिस टायमिंग होते. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 146 धावा. आता मात्र 1 चेंडू शिल्लक आहे आणि आता 4 धावांची गरज आहे 150 धावा पूर्ण करण्यासाठी. आता स्ट्राईकला इथे जर पाहिलं तर स्ट्राईक रोटेट झालेली आहे. आता मात्र 146 धावांवर खेळतोय. इथे हा डॉट चेंडू आणि षटक संपलेलं आहे आणि एकदाशी ही 8 षटकं संपलेली आहे आणि कधीही षटकं संपतायत असं जेनिशा 11 संघाच्या खेळाडूंना झालं होतं. दरम्यान संदीप निमसे साहेब यांच्याकडनं नायकीचे शूज स्पोर्ट शूज या ठिकाणी जाहीर केले. बक्षीस जाहीर झालेले आहे आणि एकूण धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण. जाऊ द्या. 31 चेंडू मध्ये 146 धावा आणि विरोधी संघाचे खेळाडू देखील या ठिकाणी त्याचं अभिनंदन करताना कारण सर्वांची मनं जिंकलेली आहे. 146 धावा 31 चेंडू मध्ये यावेळेस जबरदस्त खेळ दाखवलाय आणि या इनिंगचे आम्ही साक्षीदार आहोत. याच गोष्टीचा आम्हाला आनंद आहे. इनिंग्स फार कमी पाहायला मिळत आहेत आणि शहापूर तालुक्यातलं हे 3रं शतक या ठिकाणी आपल्या नावावर नोंदवलेलं आहे. आणि या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर 4 सीझन मधला सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम आणि सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम देखील नोंदवलेला आहे. यावेळेस आपण पाहतोय 146 धावा आणि संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 157 धावा आणि 158 धावा करायच्या आहेत आणि या धावांची या ठिकाणी जर पाहिलं इमारत उभी केलेली आहे आणि या इमारतीचे आर्किटेक्ट होते मिस्टर निलेश ज्यांनी 146 धावा. निलेश बांगर मॅन फ्रॉम वेदा स्पोर्ट्स. जबरदस्त खेळ या ठिकाणी. हँड्स ऑफ ग्रँड सॅल्यूट आहे. जबरदस्त इनिंग या ठिकाणी साकारलेली आहे. मात्र इथे एक मोठी धावसंख्या नोंदवली आहे वेदा स्पोर्टने. 157 धावा फक्त एक गडी गमावला होता आणि या धावसंख्येमध्ये जर पाहिलं तर सिंहाचा वाटा म्हणजे 146 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. आपण पाहतो 157 धावा 158 धावा या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत.
पंचांनी यायचंय मैदानात. हेमंत तावडे आणि राम डिंगोरे यायचंय आपण या ठिकाणी मैदानात. असं निश्चितच बघा ज्या प्रकारे मैदानात धावांचा पाऊस पडत होता त्यामुळे स्कोरिंग मध्ये थोडीशी गफलत झाली. या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन थोडंसं लूज झालंय. या ठिकाणी थोडीशी चूक झालेली बघा. 146 धावा नाहीत, 137 धावा आहेत. 9 धावा इथे मात्र थोड्याशा जास्त ऍड झालेल्या आहेत. हरकत नाही, मात्र 137 धावा ही देखील फार मोठी धावसंख्या आहे. आणि 31 चेंडूमध्ये 137 धावा या ठिकाणी नोंदवलेल्या आहेत. कारण या ठिकाणी ज्या प्रकारे फलंदाजी मैदानावरती सातत्याने षटकार चौकार मैदानावरती पाहत होतो आपण, त्यामुळे आमच्या समीर आणि या ठिकाणी सुजय याच्याकडनं थोडीशी चूक झाली. ती चुकीची दुरुस्ती आम्ही करतोय. आणि 137 धावा या निलेश बांगरने 31 चेंडूमध्ये कुटलेले आहेत. या सामन्यामध्ये आपण पाहतोय अनेक विक्रम पाहायला मिळाले. सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम 157 धावा, सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम 137 धावा आणि 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा विक्रम प्रथमच घडलेला आहे या शहापूर तालुक्यामध्ये. तो देखील निलेश बांगरने हा नोंदवलेला आहे विक्रम. आणि 22 चेंडूमध्ये 100 धावा कुटलेल्या आहेत. मात्र सर्वात जलद शतक सुरुवात जर पाहिलं तर 31 चेंडूमध्ये. आणि एकूण षटकार जर पाहिले तर गोठेकर बघा, मॅन फ्रॉम गोठेकर, घरचा संघ त्यांचा गोठेकर आहे. आणि आपल्या घरच्या संघातून सातत्याने चांगली कामगिरी ग्रामीणचा संघ त्यांचा गोटेकर. अशी माहिती देत राहा, कारण बघा काही खेळाडू आम्ही प्रथमच या ठिकाणी येतोय. तुमच्या ज्या खेळाडूंचे रेकॉर्ड्स असतील, माहिती असतील, आमच्यापर्यंत पोहोचवा. ते आम्ही प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचू, कारण प्रथमच आम्ही या ठिकाणी ही स्पर्धा कव्हर करतोय. त्यामुळे निश्चितच बघा त्यांचा घरचा संघ ग्रामीण संघ पाहिला तर गोटेकर संघ. मात्र सिटी क्रिकेटतून खेळत असताना खुल्या गटातून साईड स्पोर्ट्स संघाकडनं ते खेळत आहेत. मात्र आज या SPL मध्ये ते वेदा स्पोर्ट्सचं प्रतिनिधित्व करत असताना 158 धावा करायच्या आहेत. आणि एवढा मोठा पल्ला गाठायचा असेल तर कोणाला तरी या संघामधून देखील जिनिशा स्पोर्ट मधून निलेश बांगर बनावं लागेल. मात्र सोपं काम नाहीये. गोलंदाज पहिले षटक नरेश. यावेळेस चेंडू ऑन साइडला क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू. एक चेंडू महत्वाचा ते ठरणार आहे, कारण 158 धावा चेस करायच्या आहेत. तर प्रत्येक षटकामध्ये जर पाहिलं तर तब्बल 20 धावा इथे येणं गरजेचं आहे, तरच हा सामना जिंकता येईल या संघाला. ते मात्र चेंडू शॉर्ट ऑन पूल डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव. एकेरी दुहेरी धावेने काहीच बिघडणार नाहीये वेदा स्पोर्ट्सचं, कारण एकेरी दुहेरी धावेने हे लक्ष गाठणं अशक्य आहे. 20 धावा प्रति षटकामागे करायच्या आहेत, तर मात्र त्यासाठी किमान 2 ते 3 षटकार यायला हवेत. किमान 4 ते 5 चौकार देखील यायला हवेत तिथे, तरच हा आस्किंग रेट राखता येईल. सलामीची जोडी यावेळेस डावखुरा फलंदाज यावेळेस स्ट्राईकला येतोय. मुकेश. सामना करण्यास सज्ज गोलंदाज यावेळेस नरेश. कॉमेंट्री बॉक्स इनकडनं पंचाच्या डाव्या बाजूने. हा चेंडू आउटसाइड दी लेग स्टंप. पंचा ठिकाणी वाईटचा इशारा करतायत. नियम क्रमांक 25 नुसार हा चेंडू वाईड आहे. पुन्हा एकदा नरेश. यावेळेस मात्र हलकं अपील. रनअप जर आपण पाहिलं तर या ठिकाणी नागमोडी वळणं ज्या प्रकारे आपण घेतो त्याच प्रकारे या ठिकाणी एक रनअप त्यांचा आपण पाहू शकता. मात्र अशाच प्रकारचा रनअप डायगर संघ जो निश्चितच पाहिलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये शिळफाट्याजवळ
कल्याणशील रोडचे तिथं गाव आहे टायगर, त्या संघातला संदीप खुटारकर अशाच प्रकारचं रणधनचा पाहिला. पुन्हा एकदा वाईट चेंडू. मात्र संदीप खुटारकर जर पाहिलं तर पंचांच्या मागून येत आहेत, नागमोडी वळण घेत, त्यामुळे फलंदाज कधी कधी त्या गोष्टीवर ऑब्जेक्शन घेत असतात सातत्याने. पंचांच्या मागून ते असे धावत येत आहेत, त्यामुळे फलंदाज या ठिकाणी चित्र कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाहीये. हा चेंडू यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 2 धावा इथे पूर्ण करतायत मुकेश. यावेळेस एक मुकेश गायकर निश्चितच आम्ही पाहिलं कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये खेळताना एक डावखुरा विस्फोटक फलंदाज. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण यावेळेस 5 धावा. अटॅकिंग फिल्डिंग ऑफ साइडला पाहू शकता आपण. 5 क्षेत्ररक्षक लावल्यात. मात्र यावेळी चेंडू पूल केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय. चेंडू उचललाय पहिल्या टप्प्यात. तोपर्यंत या 2 धावा इथे पूर्ण केल्यात. धावसंख्या धावफलकावर 7, जे अजूनही 151 धावा हव्यात. फक्त 7 धावा. बघा फलंदाजाने आपलं काम चोख बजावलेलं आहे वेदा स्पोर्ट्सचे. आता मात्र गोलंदाजांना इथे एक चांगला प्लॅटफॉर्म इथे उभा करून दिलाय. आणि आजवरचा इतिहास आहे, जेव्हा जेव्हा फलंदाज यशस्वी होतात तेव्हा तेव्हा गोलंदाजांवर दबाव कमी येतो. मात्र जेव्हा जेव्हा गोलंदाजी खराब होते तेव्हा मात्र फलंदाजांचा दबाव. आणि हेच झालं जिनिशा स्पोर्ट्स संघाकडनं. गोलंदाजी खराब झाली आणि त्यामुळे फलंदाजांवर दबाव आलाय. कारण 158 धावा आणि गोलंदाज अपयशी ठरतात तेव्हा फलंदाजांना अग्निपरीक्षा द्यावी लागते. इथे मात्र जिनिशा स्पोर्ट्सचे फलंदाज 158 धावा चेस करून देतील का? फार कठीण आहे. अशक्य मुळेच नाही. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. या क्रिकेटमध्ये 6 चेंडू 6 षटकार लागतात. या क्रिकेटमध्ये 6 चेंडूत 1 धाव देखील कधी कधी होत नाही. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ. आणि या खेळामध्ये नेहमीच आपण अनिश्चितता पाहत असतो. या क्रिकेटमध्ये निश्चित असतात, फक्त षटक निश्चित असतात, नियम निश्चित असतात. त्याच्या व्यतिरिक्त या खेळामध्ये काही निश्चित नसतं. गोलंदाज अमोल. अमोल चेंडू यावेळेस वाईटचा इशारा करतायत. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. स्पर्धा या ठिकाणी कव्हर केली जाते. संतोष नाणेकर. फार कमी वयामध्ये या व्यक्तीने फार मोठं नाव कमावलंय. यशाच्या उंच शिखरावर सर्वांना नेऊन ठेवले. प्रसिद्धी सर्वांना मिळून दिले. आज ग्रामीण भागातील खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू बनलेले आहेत. अनेक टेनिस क्रिकेट मधले खेळाडू व्यवस्था चौकार. टेनिस क्रिकेट मधले खेळाडू आपण पाहतोय बाहेर देशामध्ये दुबई, कतार, श्रीलंका, नेपाळ या देशामध्ये जाऊन टेनिस खेळ खेळतात. याचं संपूर्ण श्रेय निश्चितच संतोष नाणेकर यांना द्यावं लागेल. कारण की संतोष नाणेकर यांचं तर ही वेबसाईट सर्वात प्रथम, टेनिस क्रिकेटची ही वेबसाईट सर्वात प्रथम त्यांनी आणली. संकल्पना त्यांची होती आणि त्यांनी प्रसिद्धी मिळवून दिली या खेळाडूंना. 198 देशापर्यंत या खेळाडूंना नेऊन ठेवलं. प्रसिद्धी मिळवून दिली आयोजकांना, प्रसिद्धी मिळवून दिली पंचांना, प्रसिद्धी मिळवून दिली आमच्यासारख्या समालोचकांना, प्रसिद्धी मिळवून दिली निश्चितच प्रत्येक ग्रामीण खेळाडू असो किंवा शहरी खेळाडू. आणि कृष्णा सातपुते सारख्या टेनिस क्रिकेट विश्वामधला एक ब्रँड अँबॅसिडर त्यांनी देखील त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये उल्लेख केला. संतोष नाणेकरमुळे या www.tenniscricket.in आम्ही आज बाहेर देशामध्ये खेळतो. नुकताच ठाणे जिल्ह्यातला एक खेळाडू जर पाहिला तर उडीपी प्रीमियर लीग मध्ये त्याचं सिलेक्शन झालं. विजय पवार, मॅन फ्रॉम कल्याण, त्याचं उडीपी प्रीमियर लीग मध्ये निश्चितच या ठिकाणी सिलेक्शन झालंय. रायगड विभागातले अनेक खेळाडू बाहेर देशामध्ये खेळलेले आहेत. उस्मान पटेल, रायगडचा टायगर म्हणून ज्याला संबोधलं जातं तो देखील खेळाडू अनेक देशामध्ये खेळलेला आहे. यावेळेस झेलचं थोडंसं अपील केलं गेलं, मात्र चेंडू हातात नव्हता. त्यानंतर अनेक वेबसाईट आल्या. त्यानंतर डोंबिवलीमध्ये GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट, SM डिजिटल, त्यानंतर पनवेलमध्ये देखील अनेक, भिवंडी तालुक्यात देखील अनेक वेबसाईट आल्या. मात्र सर्वात आधी जर कोणी सुरुवात केली असेल संतोष नाणेकर, फार मेहनत केली आहे. आणि गौरव सावंत यांचा एक आवर्जून उल्लेख करावा लागेल, ज्यांनी या वेबसाईटसाठी एक कॅमेरामॅन म्हणून ज्यांनी
कॅमेरामॅन म्हणून ज्यांनी सुरुवात केली आपल्या कारकिर्दीची आणि त्यानंतर आज ठाण्याचे हेड आहेत आणि संतोष नाणेकर यांचे जर म्हटलं तर राईट हँड म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. गौरव सावंत सातत्याने यांच्या संपर्कात अनेक स्पर्धा कव्हर करत असतात. नुकतेच काही महिन्यापूर्वी ते विवाहबंधनात अडकले आणि आज या ठिकाणी मात्र आपण प्रेम कार्लेकर अलिबाग, त्यानंतर नंदन घरत अलिबाग, त्यानंतर ऋतिक पटेल या तिघांना आपण पाहतोय. ही स्पर्धा घराघरामध्ये संपूर्ण देशामध्ये बाहेर देशामध्ये जगामध्ये पोहोचण्याचं काम हे तिघ जण या ठिकाणी करतायत. निखिल देखील याच वेबसाईटचा एक हिस्सा आहे. निखिल गायकवाड, त्यानंतर अविनाश उर्फ बाबू मॅन फ्रॉम बदलापूर हे देखील. यावेळेस चेंडू अपील, स्ट्रॉंग अपील, लेग बिफोर विकेटचा अपील. मला वाटतं पहिल्यांदाच पायचीचा अपील या ठिकाणी स्वीकारले गेले. निश्चितच या ठिकाणी एक चांगली माहिती बघा. यस, कोणती स्पर्धा पार पडायची असेल तर तन मन धन या 3 प्रमुख घटकांचा वापर केला जातोय. अनेक मान्यवर अनेक दानशीर व्यक्ती निश्चितच सातत्याने मदत करत असतात. त्यातीलच एक व्यक्तिमत्व या ठिकाणी लगेच या ठिकाणी येणार आहेत. आपण पाहू शकता डॉक्टर लवेंद्र बोथरा यांच्या माध्यमातून चेअरमॅन ऑफ आर्मेट कॉलेजचे चेअरमॅन आहेत या ठिकाणी. त्यांच्या माध्यमातून संपूर्ण 12 संघाचे खेळाडू आहेत, प्रत्येक संघामध्ये 13 खेळाडू आहेत. त्या सर्व खेळाडूंसाठी जे टी शर्ट पुरवण्यात आले हे लवेंद्र बोथरा साहेब, डॉक्टर लवेंद्र बोथरा यांच्या माध्यमातून. निश्चितच त्यांचं या ठिकाणी आगमन काही क्षणातच होईल. त्यांची गाडी या ठिकाणी आपण पाहू शकता डाव्या बाजूला आणि व्यासपीठावर त्यांचं या ठिकाणी निश्चितच इनोवा या ठिकाणी येते. त्यांची फार मोठं योगदान आहे. टी शर्ट या ठिकाणी पुरवण्यात आले आहेत डॉक्टर लवेंद्र बोथरा चेअरमॅन ऑफ आर्मेट कॉलेज त्यांच्या माध्यमातून टी शर्ट पुरवण्यात आले. त्यांचा आम्ही आमच्या SPL कमिटीतर्फे मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्यामुळे जाऊया मैदानाकडे. यावेळेस 2 षटकं संपल्यात आणि 2 षटकामध्ये धावसंख्या फक्त धावफलकावर 13 धावा. एका बाजूला हा सामना झुकलेला आहे, प्रेक्षक निराश झालेले. प्रेक्षकाने एन्जॉय केला पहिल्या इनिंगमध्ये. निलेश बांगरच्या फलंदाजीला एन्जॉय केला, ज्याने या मैदानावरती हाहाकार माजवला होता. गोलंदाजाचा कर्दन काळ ठरला होता आणि 137 धावा नोंदवल्या 31 चेंडूमध्ये. दरम्यान ज्या व्यक्तिमत्वाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो त्या व्यक्तिमत्व, एक आदर्श व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठाच्या दिशेने येत असताना आदरणीय डॉक्टर लवेंद्र बोथरा साहेब चेअरमॅन ऑफ आर्मेट कॉलेज यांच्या माध्यमातून या स्पर्धेतील सर्व खेळाडूंना टी शर्ट देण्यात आले आहेत. त्यांच्या सौजन्याने त्यांचा आम्ही या ठिकाणी आमच्या SPL कमिटीतर्फे हृदयाच्या अंतःकरणातून डॉक्टर लवेंद्र बोथरा साहेब चेअरमॅन ऑफ आर्मेट कॉलेज च्या माध्यमातून स्पॉन्सर्ड करण्यात आले या स्पर्धेसाठी लागणारे संपूर्ण टी शर्ट खेळाडूंसाठी. तब्बल 156 खेळाडू खेळत आहेत आणि या खेळाडूंसाठी लागणारे टी शर्ट डॉक्टर लवेंद्र बोथरा साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्पॉन्सर करण्यात आले. त्यांचं शुभागमन झालेलं आहे. मी त्यांचं SPL कमिटीतर्फे मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. बघा या ठिकाणी त्यांनी खेळाडूंचाच विचार नाही केला तर आमच्या प्रेक्षकांचा देखील विचार केलेला आहे आणि तब्बल 500 टी शर्ट त्यांनी प्रेक्षक वर्गासाठी दिलेले आहेत. आणि हे चित्र मी माझ्या कारकिर्दीमध्ये प्रथमच पाहतोय, कारण खेळाडूंना टी शर्ट भरपूर जण देतात, मात्र प्रेक्षकांना 500 टी शर्ट. खरोखर याला म्हणतात मनाचा मोठेपणा. डॉक्टर लवेंद्र बोथरा साहेब या ठिकाणी चेअरमॅन ऑफ आर्मेट कॉलेज यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी आसनस्थ व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत आहे.
बघा पैसा बऱ्याच जणांकडे, मात्र देण्याची दानत प्रत्येकाची नसते. अनेक मान्यवर भरभरून मदत करत असतात. प्रत्येक स्पर्धेला आम्ही पाहत असतो, अनेक ठिकाणी आम्ही पाहत असतो. मात्र या ठिकाणी आमच्या डॉक्टर साहेब रवींद्र बोथरा साहेबांनी प्रेक्षकांना 500 टी शर्ट, मी पूर्ण माझ्या आयुष्यात आतापर्यंत कधी ऐकलं नाही, कधी पाहिलं नाही, ना भूतो ना भविष्यती असं म्हणावं लागेल. 500 टी शर्ट प्रेक्षकांना. त्यामुळे प्रेक्षक भरपूर संख्येने या ठिकाणी पाहायला मिळतील. शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला मोफत टी शर्ट या ठिकाणी दिले गेलेत प्रेक्षकांना, आमच्या खेळाडूंना. डॉक्टर रवींद्र बोथरा साहेब यांच्याकडनं 156 खेळाडू आणि 500 प्रेक्षक, म्हणजे एकूण जर पाहिलं तर 656 टी शर्ट, त्यापेक्षा जास्त देखील असतील. कारण यावेळेस मात्र ब्लाइंड स्ट्रोक, डॉट चेंडू. धावसंख्या धावफलकर पाहतो आपण 19 धावा. मात्र इथे फार मोठा दबाव पाहायला मिळतोय जिनीच्या स्पोर्ट्सवर. 158 धावा चेस करायच्या आहेत आणि इथे मात्र 19 धावा फक्त धावफलकर पाहतोय आपण. गोलंदाज येतोय जस्टिन. हा चेंडू ऑन साइडला कार्पेटच्या माध्यमातून मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. मिसफिल्ड होते. 2 धावा इथे पूर्ण करतायत. संख्या 21 धावफलकावर. 30 षटक मार्गस्थ. 5 चेंडू झालेले आहेत. 21 धावा. मात्र 26 धावा या पहिल्या षटकातच होत्या जर पाहिलं तर वेदा स्पोर्ट्सच्या. मात्र 30 षटक सुरू असताना 21 धावा पाहायला मिळत आहेत. आणि ज्या धावांची गरज प्रत्येक षटकात 20 धावांची गरज होती, त्या धावा मात्र हा फटका. यावेळेस आमच्या आदरणीय डॉक्टर साहेब यांना सन्मान अभिवादन करत असताना रवींद्र बोथराजींना षटकार. स्वागत केले या षटकाराने. धावसंख्या धावफलकावर 27 धावा. 27 धावा धावफलकावर पाहतोय आपण. अजूनही जर पाहिलं तर 131 धावांची गरज आहे. मात्र मगाची सुजय आणि समीर या ठिकाणी व्यस्त होते पहिल्या इनिंग मध्ये, आणि इथे मात्र या बाजूला पाहू शकता डाव्या बाजूला ओमकार आणि गणेश हे मात्र थोडेसे नाराज आहेत, सुस्त आहे. कारण धावफलक थोडासा नाराज आहे या फलंदाजांवरती जिनिशा स्पोर्ट्सच्या. कारण आधी गोलंदाजांवर नाराज होता आणि आता मात्र फलंदाजांवर नाराज आहे धावफलक. 3 षटकामध्ये धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 27 धावा. दिल्ली अभी भी बहुत दूर आहे. जुनी टार्गेट फार लांब आहे. मात्र इथे चमत्कारच घडायला हवा. कारण चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही असं म्हटलं जातंय. मात्र इथे चमत्कार कोण करेल? कारण मागाशी चमत्कार पाहिला आपण. 31 चेंडूत 137 धावा कुठल्या गेल्या या मैदानावरती. फार मोठा विक्रम या सामन्यामध्ये जर पाहिलं तर विक्रम या ठिकाणी पाहायला मिळाले. आणि कोणताही खेळाडू विक्रमासाठी खेळत नाही. बघा, खेळता खेळता विक्रम बनत जातात. सचिन तेंडुलकरने ठरवलं नव्हतं की एवढी शतकं बनवायची आहेत, एवढ्या धावा बनवायच्या आहेत. प्रामाणिकपणे क्रिकेट खेळला देशासाठी आणि आज आपण पाहू शकता सर्वोच्च धावसंख्या त्याच्या नावावरती आहे. यावेळी चेंडू ऑन साइडला. सचिन रमेश तेंडुलकर 100 शतकं आहेत त्याच्या नावावरती. अनेक विक्रम आहेत. भारतरत्न पुरस्कार देऊन, सर्वोच्च नागरिक पुरस्कार देऊन ज्याला सन्मान करण्यात आला सचिन रमेश तेंडुलकर. आणि निवृत्तीच्या दिवशी मात्र अक्षरशः डोळ्यात अश्रू दाटले होते. आणि शेवटचं वक्तव्य होतं की क्रिकेट जरी मी आता निवृत्त झालो असलं तरी क्रिकेटपासून दूर होणार नाही. कारण क्रिकेट हे माझं ऑक्सिजन आहे. त्यामुळे क्रिकेट जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा मी खेळणार. यावेळेस षटकार, पंचांचा इशारा. धावसंख्या धावफलकावर 34 धावा. सर्वाधिक चौकार जर कोणी मारले असतील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तर सचिन रमेश तेंडुलकरने 2016 चौकार मारलेले आहेत पूर्ण कारकिर्दीमध्ये. आणि त्यानंतर सनज जयसूर्या ज्याने 1500 चौकार मारलेले आहेत. यावेळेस व्यासपीठ आमचं फुललेलं आहे, बहरलेलं आहे. आणि ज्या व्यक्तिमत्वाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो असे आदर्श व्यक्तिमत्व डॉक्टर रवींद्र बोथरा साहेब या ठिकाणी चेअरमॅन ऑफ आर्मेट कॉलेज. आणि त्यांच्या माध्यमातून 12 संघातील खेळाडूंना म्हणजे 156 खेळाडूंना टी शर्ट आणि त्याचबरोबर
प्रेक्षकांसाठी 500 टी शर्ट. खरोखर कधीच पाहिलं नाही, कधी ऐकलं देखील नाही. प्रेक्षकांना टी शर्ट, खेळाडूंना टी शर्ट आम्ही ऐकलेले आहेत, पाहिलेले आहेत. यावेळी चेंडू अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग. 30 यार्डमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय, स्वतःला झोकून दिलंय. मात्र सामना एका बाजूने झुकलेला आहे. प्रेक्षक थोडेसे आमचे हताश आहे, निराश आहे. सामना कोणीही जिंको, प्रेक्षकांना एंटरटेन हवं असतं, कोणीही जिंको. मात्र पहिल्या इनिंगमध्ये प्रेक्षकांना एन्जॉय केला. मात्र सेकंड इनिंगमध्ये आपण पाहतोय धावसंख्या कासवाच्या गतीने, पहिल्या इनिंगमध्ये सश्याच्या गतीने धावा धावल्या या मैदानावरती. यावेळेस चेंडू पूल केलाय मिड विकेटच्या दिशेने. मात्र हरकत नाही, क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडत असतात. ज्या प्रकारे आयुष्यात चढ उतार आपण पाहतोय, अप्स अँड डाऊन, त्याच प्रकारे क्रिकेटमध्ये देखील उतार चढ पाहतोय आपण. 2006 मध्ये सचिन रमेश तेंडुलकरने फक्त 63 वैयक्तिक धावसंख्या होती सचिनची सर्वोच्च. 2006 बॅट पॅच आला. मुथय्या मुरलीधरन 2000 जर पाहिलं तर 6 मध्ये निश्चितच मुरलीधरन, 2009 मध्ये मुरलीधरन देखील फक्त 24 गडी बाद केले होते पूर्ण वर्षभरामध्ये. अनेकाच्या आयुष्यात बॅट पॅच येतात, चढ उतार येतात. क्रिकेटमध्ये सुख दुःख आपण पाहत असतोय. चौकार या ठिकाणी येतोय, धावसंख्या धावफलकावर 41. मात्र ह्या घटना विसरायच्या असतात मैदानावरती. त्या घटना मैदानात राहिल्या तर चुका वारंवार होत आहेत. तुमचा आत्मविश्वास गमवायचा नाहीये. ऑस्ट्रेलियाने 434 धावा लावल्या होत्या, 435 धावा, 438 धावा केल्या होत्या साऊथ आफ्रिकेने. मात्र त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ कमकुवत संघ ठरत नाहीये. आणि जरी केनियाने वेस्ट इंडिजला एकदा हरवलं असलं तरी एक जीत से कोई सिकंदर नाही बनता और एक हार से कोई, निश्चितच असं म्हटलं जातं. यावेळेस बघूया, मैदानाकडे जाऊया. 41 धावा. पाणी या ठिकाणी घेऊन जायचं मैदानावरती. 4 षटक या ठिकाणी संपलेली. धावसंख्या धावफलकावर 41 धावा. मात्र इथे लीग असल्या कारणाने जिनिशा स्पोर्ट्स संघाला संधी मिळेल परत एकदा, कारण अशा अनेक संघ आम्ही पाहिले आहेत लीग मध्ये जे सुरुवातीला 2 सामने गमावून त्यानंतर अंतिम सामन्यापर्यंत त्यांनी मजल मारून अंतिम सामना देखील जिंकलेले अशा अनेक संघ आम्ही पाहिलेले. ऑनली बनकरी संघ हा आम्ही संघ पाहिला होता गोविलीच्या मैदानावरती, ज्या संघाने सुरुवातीला पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. मात्र त्यानंतर जबरदस्त कामगिरी केली होती, चॅम्पियन ठरला होता. त्यानंतर वांगणी प्रीमियर लीग मध्ये छत्रपती वॉरियर्स संघ आम्ही पाहिला होता. तो संघ देखील सुरुवातीला निश्चितच खराब कामगिरी केली होती, कोणी विचार केला नव्हता. आणि ज्या संघाने शेवटपर्यंत सामने जिंकले मात्र फायनलचा सामना गमावून तो संघ मात्र रनर अप राहिला. अशा अनेक उदाहरण आहेत. धावसंख्या 41 धावफलकावर गरज आहे ती जर पाहिलं तर अजून 117 धावांची गरज आहे. जाऊया मैदानाकडे. सामना पुन्हा एकदा या ठिकाणी सुरू होतोय. यावेळेस चेंडू स्क्वेअर लीगच्या दिशेने, अतिशय चांगला झेल, वॉट अ फिल्डिंग, गुड कॅच. अतिशय चांगला झेल पकडलाय बघा. सारं काही मनासारखं झालंय वेदा स्पोर्ट्सच्या. टॉस जिंकले, टॉस देखील त्यांच्या बाजूने नाणेफेकीचा कॉल गेला. फलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजी करत असताना 157 धावा लावल्या आणि त्यानंतर गोलंदाजी करत असताना देखील या संघाला आतापर्यंत रोखलेले 41 धावा आपण पाहतो 4 षटकांत.
हा चेंडू यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग, गुड थ्रो, एक धाव. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आणि या संस्कृतीत जतन करत असताना आमचे एसपीएलचे सर्व मेंबर, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, येणाऱ्या सर्व पाहुण्यांचं यावेळेस शब्द सुमनाने स्वागत करतायत. या ठिकाणी फलंदाज बाद, आणखीन एक धक्का. शहापूर प्रीमियर लीग शहापूर तालुका ठाणे जिल्ह्यातल्या 7 तालुक्यामधला सर्वात मोठा तालुका म्हणून ज्याची निश्चित चर्चा केली जाते आणि याच शहापूर तालुक्यात यापुढील लढत असणार आहे केतकी स्पोर्ट्स वाशिन वर्सेस छत्रपती वाशिन ना छत्रपती स्पोर्ट्स पुणे. यायचं आपण यायचे टॉस साठी. टॉस बॉक्स मध्ये संघनायकांनी लवकरात लवकर. शहापूर प्रीमियर लीग 2017 वर्ष 4. 2014 मध्ये या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली गेली. यावेळेस हा चेंडू वाईड लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर, पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे आणि हा 6 धावा. गुड शॉट. शहापूर तालुका निश्चितच आम्ही उल्लेख केला होता की 7 तालुक्यामधला, ठाणे जिल्ह्यात एकूण 7 तालुके आणि त्या तालुक्यामध्ये 7 तालुक्यामध्ये सर्वात मोठा तालुका. आणि या तालुक्यामध्ये वैशिष्ट्य जर या तालुक्यात जर पाहिलं तर सर्व धर्माचे लोक सातत्याने गेले कित्येक वर्ष एकत्रपणे राहतात आणि एकतेचा निश्चित संदेश देत आहेत. त्यात आपण पाहू शकता जैन धर्माचे, बौद्ध धर्म असो किंवा मराठा, त्यानंतर लेवा पाटील, अशा अनेक हिंदू मुस्लिम एकत्र सातत्याने या विभागात पाहायला मिळतात, एकत्र राहत आहेत गेले कित्येक वर्ष. 2001 ला या जर पाहिलं तर 10,000 पेक्षा लोकसंख्या होती, मात्र आज पाहिलं तर 16 वर्षानंतर निश्चितच भरपूर डेव्हलपमेंट या ठिकाणी पाहायला मिळते. काही दिवसापूर्वी आम्ही वाशिन मध्ये देखील एक स्पर्धा कव्हर केली. एकूण धावसंख्या धावफलकावर 55 धावा. 55 धावा म्हणजे अजूनही अर्ध्या धावा देखील झालेल्या नाहीत. बघा 158 धावांची गरज, म्हणजे अजून 103 धावा हव्यात जिंकण्यासाठी. बघा इथे मात्र आमचे स्कोरर ओमकार सांगतात की बॅक टू बॅक 3 षटकं जर पाहिलं तर तिसऱ्या आणि चौथ्या आणि 5व्या षटकात 14 धावा आलेल्या आहेत. चांगला फिगर पाहायला मिळतोय. 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम प्रस्थापित झाला. सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम प्रस्थापित झाला. सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम प्रस्थापित झाला. 22 चेंडू 100 धावा नोंदवल्या. यावेळेस मात्र चेंडू क्षेत्ररक्षक समोर आणि हा फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. निलेश बांगर, मात्र आज निलेश बांगरची फलंदाजी सर्वांनी पाहिली. यावेळेस आपण जर पाहिलं तर युट्यूबवर अनेक प्रेक्षक या ठिकाणी स्पर्धा पाहत आहेत आणि निलेश बांगर मात्र इथे हिरो ठरलाय या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये. यावेळेस आपण व्यासपीठाकडे जाऊया. सत्कार या ठिकाणी करायचा आहे. काही सत्कार मूर्ती या ठिकाणी व्यासपीठावर पाहू शकता. काही क्षण, काही मिनिटं मॅच थांबवायची आपण वळूया व्यासपीठाकडे. या ठिकाणी आमचे मान्यवर पाहू शकता. लवेंद्र
बोत्रे साहेब चेअरमॅन ऑफ आर्मेट कॉलेज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत आहेत दिनकर सर, त्याच कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत, आणि त्याचबरोबर राम यादव सर या ठिकाणी याच कॉलेजमध्ये प्राध्यापक, आणि यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. मी विनंती करतोय या विनोद भोईर अध्यक्ष शहापूर क्रिकेट असोसिएशनचे त्यांच्या शुभ हस्ते लवेंद्र बोथरे यांना या ठिकाणी सन्मानित केले जाते लवेंद्र बोथरे यांना. थँक्यू विजय. आणि त्यानंतर मी आमचे उपाध्यक्ष बोंबे साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते उपस्थित मान्यवर दिनकर सर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मायेची भगवी शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले जाते. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती. थँक्यू. आणि विनंती करतो यावेळेस श्री अभि कोडव यांना की आपल्या शुभ हस्ते आपले मान्यवर राम यादव सर यांना आपण सन्मानित करायचंय. अभि कोडव यांच्या शुभ हस्ते राम यादव सर यांना सन्मानित केले जाते. सत्कार सोहळा या ठिकाणी संपलेला आहे. आमचे 3 मान्यवर या ठिकाणी पाहू शकता. डॉक्टर लवेंद्र बोथरे साहेब, आणि त्यानंतर दिनकर सर, राम यादव सर, या 3 मान्यवरांचा आपण या ठिकाणी सत्कार केलेला आहे. आणि आता जाऊया मैदानाकडे. असा सामना सुरू होते. यापुढे लढत असणार आहे केतकी स्पोर्ट्स वाशिन वर्सेस छत्रपती स्पोर्ट्स पुणे. यायचं लवकर. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये लवकरात लवकर यायचंय. निश्चितच आमचे मान्यवर आपल्याकडनं निरोप घेत असताना आपला वेळ त्यांनी या ठिकाणी दिलेल्या स्पर्धेला बहुमूल्य वेळ, त्याबद्दल आम्ही त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. SPL कमिटीतर्फे मनापासून आभार व्यक्त करतोय. या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली, आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवली, आणि जशी जशी स्पर्धा पुढे सरकेल अनेक मान्यवर या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतील. शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र व्यासपीठावर आपल्याला जागा इथे पाहायला मिळणार नाहीये. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने दरम्यान 1 धाव इथे पूर्ण केलेली आहे. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 61 धावा. असं मात्र औपचारिकता जणू काही ती पूर्ण केली जाते. आता हा सामना इथे सुरू राहील. कोणता संघ किती धावेने परास्त होईल, कोणता संघ किती धावेने जिंकेल यासाठीच. यावेळेस अप्पर कट वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये आठवण करून दिली आहे फटक्याने. सनज जयसूर्या, वीरेंद्र सेहवाग अनेक फलंदाज ज्यांनी अप्पर कट या ठिकाणी निश्चितच चांगल्या प्रकारे आपल्या कारकिर्दीमध्ये. बघा आमचे मंडप डेकोरेटरचे निश्चितच लाईट वाले, लाईटमॅन कुठे असेल, लाईट्समॅन कुठे असेल तर यायचं आपण. एकूण 10 टॉवर, आणि जर पाहिलं तर या 10 टॉवरवर प्रत्येक टॉवरवर जर पाहिलं तर 18 फोकस आहेत, म्हणजे 180 फोकस असं वाईटचा इशारा. धावसंख्या धावफलकावर 67 धावा. समोर क्षेत्ररक्षक आणि फलंदाज मात्र इथे बाद होते.
सहार स्पोर्ट्स वर्सेस केतकी स्पोर्ट्स ही लढत आपण पाहू शकता. दरम्यान आजच्या दिवसातली ही दुसरी लढत एकतर्फी सामना आपण पाहतो. एका बाजूने झुकलेला आहे. प्रेक्षक थोडेसे निराश आहेत. मात्र प्रत्येक सामना रंगतदार होईल असं नाही. क्रिकेट आहे. चला लवकर सामना सुरू करायचा. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतलेला आहे. 7वं षटक या ठिकाणी सुरू आहे. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 66. नरेश हा चेंडू यावेळेस फ्रंट फुटवर आले. मात्र क्षेत्ररक्षक समोर. क्षेत्ररक्षक निलेश वांगर यावेळेस आपण पाहू शकता. अतिशय चांगली फलंदाजी. मॅन फ्रॉम गोटेघर, घरचा संघ गोटेघर ग्रामीण संघ, आणि त्यानंतर खुल्या गटातून साईड स्पोर्ट्स साठी खेळतात. आता मात्र या लीग मध्ये आपण पाहतोय वेदा स्पोर्ट्सचं प्रतिनिधित्व करत असताना निलेश. पहिला स्ट्रोक ज्यावेळेस खेळले तेव्हाच मनात आलं की निश्चितच निलेश इथे मात्र आक्रमक फलंदाजी करणार. यावेळेस मिस टायमिंग. मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव. यावेळेस चेंडू द्यायचा बघा लवकर. संख्या 67. जिनिशा स्पोर्ट्स असं मात्र पराभवाच्या छायेमध्ये. मात्र लीग असल्या कारणाने निश्चितच या ठिकाणी संधी मिळणार. मात्र हा संघ काय चुकलंय, संघाचं काय बिघडलंय, मात्र या संघाने आत्मपरीक्षण करायला हवं. या संघाने आत्मपरीक्षण करून ज्या चुका झाल्यात या चुकातून एक अनुभव घ्यायचा आहे, काय शिकायचं आहे, आणि पुढच्या सामन्यात या चुका होऊ नये या दृष्टीने मात्र पावलं उचलली गेली पाहिजेत. पराभव विजय हा खेळाचा भाग असतो. यावेळेस ट्राय केले चेंडू. ते मात्र लेझी क्रिकेट. जास्त धावा बनवलेत म्हणून की काय इथे मिसफील्ड झालेली आहे. मात्र बॅट बाउन्स दाखवतात की समोरून चेंडू उडालेला आहे. त्यामुळे इथे या चेंडूने चकवलंय. थोडेसे नाराज आहेत बघा. इथे वेदा स्पोर्ट्सचे क्षेत्ररक्षक काही थोडेसे नाराज आहेत. हरकत नाही, होतं असं. मात्र इथे या सामन्यावर पकड मजबूत आहे वेदा स्पोर्ट्सची. यावेळी चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुढे सरकला. चेंडू पहिल्या टप्प्यात उचललाय आणि इथे मात्र फलंदाज धावचित. रनआउट. धावसंख्या धावफलकावर 73 धावा. 158 धावा करायच्या आहेत. बघा या ठिकाणी आमचे लाईट्समन कुठे असतील तर आपण यायचं लवकर. इथे या ठिकाणी लाईट चालू करायची आपल्याला. यावेळेस हा चेंडू वाईड लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. पंतद इशारा चौकार. केतकी स्पोर्ट्स वाशिन, वायर स्पोर्ट्स पुणे यायचे लवकरात लवकर. चेंडू शॉर्ट मुडक्याच्या दिशेने 1 धाव. धावसंख्या धावफलकावर 80 धावा. 80 धावापर्यंत मजल मारली संघाने. मात्र 158 धावा फार मोठी धावसंख्या आहे 8 षटकांमध्ये.
चेस करणं. मात्र हा चेंडू व्यवस्थित बॅटवर आला नाहीये. डायरेक्ट हिट. मात्र इथे लेग बायचा इशारा पंचांचा. धावसंख्या धावफलकावर 81 धावा. चेंडू हवेत आहे. एक धाव घोषित आहे. चेंडू शिल्लक आहे आता मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 82. मात्र चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2 धावा पूर्ण. 84 धावा. मात्र एक चेंडू शिल्लक आहे. चेंडू हवेत आहे. इथे मात्र चेंडू सीमारेषे बाहेर. आणि 88 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात. इथे मात्र 69 धावेने पराभव झालेला आहे. सर्वात मोठा पराभव म्हणावा लागेल. हर्ष स्पोर्ट्स पुणे लवकरात लवकर यायचं आहे. हर्ष स्पोर्ट पुणे. केतकी स्पोर्ट्स वाशिम. मग लाईट्स पण कुठे असेल तर यायचं आपण. लाईट्स चालू करायच्या आहेत लवकरात लवकर. हर्ष स्पोर्ट्स पुणे यायचं आहे. आपला प्रतिस्पर्धी संघ केतकी स्पोर्ट्स संघाचे संघ नाही आलेले आहेत.